हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण थर्ड टॉपिक बघितला होता जर्नल या टॉपिकमध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट, त्याचप्रमाणे अकाउंटिंग डॉक्युमेंटमध्ये आपण वाउचरचे आपण 2 टाईप्स बघितले होते, एक्सटर्नल वाउचर अँड इंटरनल वाउचर. आणि त्याचप्रमाणे जर्नल वाउचर म्हणजे काय आणि स्पेसिमेन ऑफ जर्नल वाउचर त्याचा फॉर्मॅट आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. या लेक्चरला आपण नेक्स्ट वाउचर बघणार आहोत, कॅश वाउचर. मीनिंग, द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट अँड कॅश रिसीट इज कॉल्ड कॅश वाउचर. रोख रक्कम दिल्याचा किंवा घेतल्याचा कागदोपत्री पुरावा म्हणजे कॅश वाउचर होय. वेन द अमाऊंट इज स्पेंट इन कॅश वन शुड प्रिपेअर अ वाउचर. रोख रक्कम खर्च केल्यास कॅश वाउचर तयार करणे आवश्यक असते. इफ एनी डॉक्युमेंट फ्रॉम द पेई इज ऑब्टेन्ड then that itself can be treated as a voucher. It may be prepared for the payment and external document may be attached to the same. It is a document on the basis of which entries will be made in the cash book. याचा अर्थ की रक्कम घेणाऱ्याकडून म्हणजेच प्राप्तकर्त्यांकडून दस्तऐवज प्राप्त झाल्याचा त्याला वाउचर म्हणून उपयोग करण्यात येतो आणि त्याला एखादा एक्सटर्नल डॉक्युमेंट सुद्धा इथे जोडता येतो. म्हणजे असा अर्थ आपल्याला इथे कॅश वाउचरचा दिलेला आहे. त्यामुळे कॅश वाउचर म्हणजेच काय की रोख रक्कम दिल्याचं किंवा रोख रक्कम घेतल्याचा कागदोपत्री पुरावा म्हणजेच कॅश वाउचर असतो. पुढे आपल्याला एखादं कॅश वाउचरचं इथे पुढे एक वाउचर दिलेला आहे, त्याचा फॉर्मॅट सांगितलेला आहे बघा. कॅश वाउचर, नकुल अँड कंपनी, बांद्रा रोड, मुंबई. इथे त्या कंपनीचा ॲड्रेस आणि इथे त्या कंपनीचं नाव आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे वाउचर नंबर म्हणजे जो काय वाउचरचा नंबर असेल तो नंबर तिथे मेन्शन केला जातो. त्याचप्रमाणे GST नंबर जो आहे तो तिथे मेन्शन केला जातो. वाउचर कधी देते त्याची डेट इथे मेन्शन केली जाते. त्यानंतर पे टू म्हणजे यांना रक्कम द्यावी म्हणजे ज्यांना रक्कम द्यायची आहे त्यांचं नाव तिथं आपण मेन्शन करतो. ऑन अकाउंट ऑफ म्हणजे कोणत्या कारणासाठी आपण कॅश वाउचर त्यांना देतोय ते आपल्याला तिथं मेन्शन करावं लागतं. डेबिट अकाउंट म्हणजे नावे खाते म्हणून तिथं आपल्याला मेन्शन करावं लागतं आणि आपण कितीचं कॅश वाउचर देत आहे त्याचं टोटल म्हणजे ते टोटल अमाऊंट आपल्याला इथं मेन्शन करावी लागते, एकूण रक्कम. आणि इथे फिगर्समध्ये आपल्याला काय करावी लागते, आपण किती अमाऊंट देतोय ते आपल्याला इथे मेन्शन करावं लागतं. त्यामुळे प्रिपेड बाय कॅश वाउचर कोण तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे ते पास कोण केलेलं आहे म्हणजे मंजुरी कोणी दिलेली आहे आणि रिसिव्हर साईन म्हणजे ज्याला आपण कॅश वाउचर देत आहे त्या व्यक्तींच्या इथं काय केल्या जातात, सिग्नेचर घेतल्या जातात. म्हणजे अशा प्रकारे इथे कॅश वाउचर हे तयार केलं जातं. पुढे नेक्स्ट आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, टॅक्स इनवॉइस दिलेला आहे. टॅक्स इनवॉइस, मीनिंग ऑफ टॅक्स इनवॉइस. Tax invoice is a document prepared by the seller to inform the buyer about the quantity supplied. म्हणजे जो विक्रेता असतो तो विक्रेता खरेदीदाराला मालाचा पुरवठा करतो. त्या संबंधीची माहिती देणारा टॅक्स इनवॉइस म्हणजे त्या संबंधीची माहिती देणारं टॅक्स इनवॉइस हे असतं. Tax invoice is a document prepared by the seller to inform the buyer. विक्रेता याचा अर्थ म्हणजे विक्रेता जो असतो तो खरेदीदाराला मालाचा पुरवठा करतो. त्या संबंधीची माहिती टॅक्स इनवॉइसद्वारे दिली जाते. अबाउट द क्वांटिटी सप्लाइड, रेट्स अँड टर्म्स ऑफ पेमेंट ॲट विच गुड्स आर सप्लाइड, ट्रेड डिस्काउंट इफ एनी अलाउड. त्यामध्ये टॅक्स इनवॉइसमध्ये मालाचे वर्णन, संख्या, दर, पेमेंट संबंधीच्या शर्ती, ट्रेड डिस्काउंट इत्यादी संबंधीचा तपशील त्या टॅक्स इनवॉइसमध्ये असतो. त्याचप्रमाणे CGST अँड SGST अँड दी टोटल अमाऊंट पेबल बाय हिम. त्याचप्रमाणे यातील CGST आणि SGST याची रक्कम, त्याला किती देय असते त्याबद्दलचीही डिटेल्स त्या टॅक्स इनवॉइसमध्ये असतात.
its purchase invoice or inward invoice for the buyer and sales invoice or outward invoice for the seller. याचाच अर्थ काय की हे जे परचेस इनवाइस और इनवर्ड इनवाइस आहे ते खरेदीदारासाठी वापरतात, तर विक्रीसाठी सेल्स इनवाइस आणि किंवा आउटवर्ड इनवाइसचा तिथे वापर केला जातो. एंट्रीज इन द परचेस बुक्स आर मेड on the basis of the purchase invoice received. Entries in the sales book are made on the basis of sales invoice. Tax invoice is sent by the seller to the buyer when goods are supplied by him. खरेदी पुस्तकातील नोंदी या परचेस इनवाइसच्या आधारे करतात, तर विक्री पुस्तकातील नोंदी या सेल्स इनवाइसच्या आधारे केल्या जातात. जेव्हा विक्रेत्याकडून खरेदीदाराला वस्तूंचा पुरवठा होतो तेव्हा त्यासोबत हे टॅक्स इनवाइस पाठवले जाते. पुढे आपल्याला टॅक्स इनवाइस कसे असते त्याचा पुढे आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. स्पेसिमेन ऑफ टॅक्स इनवाइस. टॅक्स इनवाइस सुनील जनरल स्टोर्स, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. आता इथे सुनील जनरल स्टोर्स, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. आपल्याला त्याचं डिटेल्स दिलेला आहे, म्हणजे तो टॅक्स इनवाइसचा आपल्याला इथे त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. कॅश बिल नंबर, कॅश बिल नंबर जो आहे तो तिथे मेन्शन केला जातो. त्याचप्रमाणे GST नंबर जो आहे तो तिथे मेन्शन केला जातो. टॅक्स इनवाइस कधीचा आहे ती डेट तिथे मेन्शन केली जाते. आणि त्याचप्रमाणे नेम, कस्टमर नेम म्हणजे ग्राहकाचं नाव काय आहे ते त्यामध्ये केलं जातं. म्हणजे हे टॅक्स इनवाइस ज्यांनी देत आहे त्याचं इथे त्या स्टोअरचं नाव, त्याचा ॲड्रेस असतो आणि ज्या ग्राहकांना हे टॅक्स इनवाइस द्यायचं आहे त्या कस्टमरचं नाव इथे मेन्शन केलं जातं. आणि त्याचप्रमाणे त्यांचा ॲड्रेस काय तो ॲड्रेस इथे मेन्शन केला जातो. टॅक्स इनवाइसमध्ये म्हणजे विक्रेत्याने खरेदीदाराला कोणत्या मालाचा पुरवठा केलेला आहे त्या मालाबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन या कॉलम थ्रू इथं दिलेली आहे. सिरियल नंबर, त्याचप्रमाणे पर्टिक्युलर्समध्ये कशाचा माल आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स असतात. परत नंतर HSN नंबर, त्याचे रेट किती आहे, क्वांटिटी किती आहे, टॅक्सेबल अमाऊंट किती आहे, त्याचप्रमाणे CGST किती आहे, SGST किती आहे आणि त्याची टोटल अमाऊंट काय आहे, हे सगळं डिटेल्स तिथं मेन्शन केल्या जातात. आणि कितीचा माल आहे तो रुपीज इन वर्डमध्ये घेतला जातो. आणि त्याचप्रमाणे या टॅक्स इनवाइसमध्ये बँक डिटेल्ससुद्धा असतात, म्हणजे बँकेचा तपशीलसुद्धा असतो. बँकेचं नाव काय आहे, बँक नेम तिथं मेन्शन करावं लागतं. त्या बँकेचा IFSC कोड काय आहे तो मेन्शन करावा लागतो. अकाउंट नंबर काय आहे तो मेन्शन करावा लागतो आणि त्यानंतरनं सिग्नेचर असते. म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला टॅक्स इनवाइसचा त्यांनी काय दिलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे. पुढे क्रेडिट मेमो. आता आपण क्रेडिट मेमो एक्झॅक्टली काय आहे ते बघूयात. अ क्रेडिट मेमो इज ऑल्सो नोन ॲज अ इनवाइस ऑर बिल. क्रेडिट मेमोला उधारीचे बिल असे देखील म्हणतात. When goods are purchased on credit basis, a seller prepare with the credit memo, sales invoice or tax invoice and sends it to the customer along with the articles. When same memo is issued to the buyer, it is called a inward invoice and the same is treated as outward invoice by the seller. Therefore, a credit memo is a statement given by the seller to the customer providing the details of goods sold for which certain amount became due from the customer. In a purchase book and the sales book, entries are made on the basis of an invoice. याचा अर्थ काय की जे क्रेडिट मेमो आहेत त्या क्रेडिट मेमोला उधारीचे बिल असे म्हणतात. जेव्हा मालाची उधार खरेदी करण्यात येते तेव्हा विक्रेता त्याच्या ग्राहकाला माल विक्री व टॅक्स तपशिलासह क्रेडिट मेमो पाठवतो. जेव्हा विक्रेत्याकडून खरेदीदाराला जे मेमो प्राप्त होते त्याला इनवर्ड इनवाइस असे म्हणतात, तर तेच मेमो विक्रेत्यासाठी आउटवर्ड इनवाइस असते. थोडक्यात काय की क्रेडिट मेमो म्हणजे विक्रेत्याकडून त्याच्या ग्राहकाला उधारीवर पुरवलेल्या मालासंबंधीच्या किमतीचे विवरण असते. म्हणून याच आधारे खरेदी व विक्री पुस्तकात सुद्धा नोंदी करण्यात येतात. पुढे रिसीट. पुढे आपल्याला रिसीटबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मीनिंग, इन मॉडर्न बिझनेस टू increase the profit of the businessman sells goods on credit but the payment will be made on future date.
आधुनिक व्यवसायात नफा वाढवण्यासाठी उधारीचे व्यवहार हे सामान्य स्वरूपाचे झाले आहे. At the time of making payment, the receiver is required to acknowledgement the payment. For this purpose, a document is prepared called as receipt. On the basis of this document, entries will be made in the cash book. या व्यवहारात मालाचा पुरवठा करण्यात येतो, परंतु त्या संबंधीची रक्कम एका विशिष्ट मुदतीनंतर प्राप्त होते. जेव्हा रक्कम प्राप्त होते तेव्हा प्राप्तकर्त्याने पेमेंट मिळाल्याचे अॅक्नॉलेजमेंट देणं हे आवश्यक असतं. म्हणून त्याकरता ज्या दस्तऐवजाचा उपयोग केला जातो त्याला रिसीट म्हणजे पावती असे म्हणतात. म्हणून रक्कम प्राप्तकर्त्याने रक्कम प्राप्त झाल्याबरोबर त्या संबंधीची पावती तयार करून देणे हे आवश्यक असते. मग एक्झॅक्टली रिसीट म्हणजे काय असतं त्याच्या पुढे आपल्याला त्यांनी इथे फॉर्मॅट दिलेला आहे. रिसीट बालाजी अँड सन्स, सोमवारपेठ, नाशिक. म्हणजे ज्याला रक्कम ही प्राप्त झालेली आहे त्यांनी ते रिसीट देणं असतं, त्यामुळे ते रिसीटचा आपल्याला पुढे इथे फॉर्मॅट दिलेला आहे. रिसीट नंबर जो असेल तो इथे मेन्शन केला जातो. रिसीट आपण कधी देतो त्याची डेट मेन्शन केली जाते. परत GST नंबर आणि त्याचप्रमाणे रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसेज म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला पेमेंट मिळालेलं आहे त्याचं नाव म्हणजे ॲज अ त्यांना थँक्यू धन्यवाद म्हणण्यासाठी काय केलं जातं त्यांचं इथे नाव मेन्शन केलं जातं. किती अमाऊंट आहे ती अमाऊंट इथं मेन्शन केली जाते. ती बाय कॅशनी मिळाली, चेकनी किंवा DDनी, NFTने, RTGSनी जे असेल ते इथे मेन्शन केलं जातं. त्याचप्रमाणे त्याचा नंबर काय आहे तो मेन्शन केला जातो. कधी मिळाली त्याची डेट मेन्शन केली जाते. त्याचप्रमाणे इथं बँकेचं नाव व शाखा काय असेल ते इथे मेन्शन केलं जातं आणि जेवढ्याची अमाऊंट असेल ती अमाऊंट इथं मेन्शन केली जाते. आणि त्याचप्रमाणे इथं काय इन पार्ट ऑर फुल पेमेंट ऑफ बिल नंबर, जो बिल नंबर आहे तो तिथे मेन्शन केला जातो. आणि सब्जेक्ट टू रिलायझेशन ऑफ चेक म्हणजे धनादेश जमा घेण्याच्या शर्तीवर म्हणून इथं ते मेन्शन केलं जातं. आणि इथं जो स्टॅम्प आहे तो स्टॅम्प म्हणजे ते तिकीट लावलं जातं आणि रिसिव्हर सिग्नेचर म्हणजे प्राप्तकर्त्याची सही इथं घेतली जाते. म्हणजे अशा प्रकारे इथं रिसीट तयार करून ती रिसीट तिथं दिली जाते. म्हणजे अशा प्रकारे इथं आपल्याला त्यांनी रिसीटचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या लेक्चरला फर्स्ट ऑफ ऑल कॅश वाउचर म्हणजे काय ते बघितलं. एक्झॅक्टली कॅश वाउचर कसं असतं त्याचं फॉर्मॅट बघितला. त्याचप्रमाणे टॅक्स इनवाईस म्हणजे काय ते बघितलं आणि टॅक्स इनवाईसचा फॉर्मॅट काय ते बघितलं. क्रेडिट मेमो म्हणजे काय, त्यानंतर रिसीट म्हणजे काय आणि त्याचं रिसीटचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण फॉर्मॅट इथं बघितलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला हे पॉईंट बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात. थँक्यू फॉर लिसनिंग मी.